एखादी व्यक्ती 20 वर्षापूर्वी गायब झाली आणि तीच व्यक्ती 20 वर्षानंतर कुठल्या भलत्याच माणसाच्या रूपात येऊन तुम्हाला म्हणाली की मीच ती व्यक्ती आहे जी व्यक्ती 20 वर्षापूर्वी गायब झाली होती. पण तुम्ही बघताय तर समोर ती व्यक्ती नाहीये, वेगळाच माणूस आहे. तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हंटेड, मिस्टिरियस, हिस्टॉरिकल गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता वळूया ह्या सत्य घटनेकडे. मित्रांनो, ही घटना ऐकल्यानंतर मी तर खूप घाबरलो होतो, पण तुमच्या ही तळ पायाची जमीन हादरेल. कारण ही घटनाच अशी आहे की त्या घटनेमध्ये आपल्याला काही वेळापुरता असं वाटेल की आपण एखाद्या चित्रपटाची स्टोरी ऐकतोय, पण ही घटना रिअल मध्ये घडली आहे. मित्रांनो, पुण्यात राहणारा हा जो मुलगा होता, हा तेलगू परिवारातला होता. तो जो एक सलून होतं, त्या सलून मध्ये तो काम करायचा. ह्याचं वय 25 ते 26 असेल. हा दरवर्षी आपल्या गावाला जायचा. त्याचं गाव गुलबर्गाच्या इथं कुठेतरी होतं. तो तिथं जायचा यात्रेसाठी आणि तिथं 4-5 दिवस राहायचा आणि 4-5 दिवसांनी पुन्हा पुण्यात यायचा. एकदा तो असाच गावाला गेला होता. यात्रा वगैरे झाली तर तो अशी दुपारची वेळ होती आणि तो त्याच्या घराकडे, म्हणजे गावातल्या घराकडे येत होता. त्याच्याबरोबर अजून 2 जण होते. त्यांच्या हातामध्ये काही ताशा, ढोल असं होतं आणि हे चालत चालत येत होते. तर एक ठिकाणी असं होतं की डोंगर आहे, डोंगराच्या इथनं हे चालत येत होते आणि मेन रोड लागला. आता हे मस्ती मजाक करत येत होते आणि अचानकच आहे ना, जो वासू होता त्याला असं वाटलं की मला जरा लघवीला जायचंय, म्हणून तो लघवीला गेला. त्यांनी ते ढोल त्या मित्राच्या हातात दिला आणि तो लघवीला गेला आणि तिथं तो खूप वेळ लागला त्याला, म्हणजे लघवीला तो एकटाक बघत बसला. आता ह्याच्या मित्रांनी त्याकडे आले आणि त्याला म्हणाले, काय आलं रे, चल की. हा बोलला, आला. आता तिथं तो 2 दिवस राहिला. आता 2 दिवसानंतर तो पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्याला 8-15 दिवसच झाले असतील येऊन. तर त्याचं जे सलून होतं, त्या सलून मध्ये ना, त्यांच्या सलूनच्याच बाजूला एक घर होतं. त्या घरामध्ये ना अतिशय धार्मिक लोक होती ती त्याच्या बाजूची. ते रोज संध्याकाळी लोबन जाळायचे, धूप दीप जाळायचे. तर एकदा हा दुकानात काम करत होता आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये संध्याकाळी 6-6:30ला लोबन जाळलं. तर तो धूर ह्याच्या दुकानात पण यायचा. आजही आला. आता हा तिथे जरा वेड्यागत करायला लागला, म्हणजे त्याला कळत नव्हतं काय हसतोय काय, असे विचित्र चाळे करत होता. आता ते बघून कस्टमर पण घाबरले आणि त्या वासूचं जे सलून होतं त्याच्यावरच त्याची फॅमिली राहिला होती. त्याचं लग्नही झालं होतं. आता ते वरडाआरडा झाला म्हणून त्याची फॅमिली पण खाली आली आणि त्याच्याकडे त्याला पकडलं, म्हणजे काय करतोय काय तू. तो वेड्यागत बडबड करायला लागला, घाबरल्यागत व्हायला लागलं, विचित्र बडबड करायला लागला. ते बघून त्यांनी आता ते सलून बंद केलं आणि त्याला वर नेला. तो त्या रात्री पूर्णपणे वेड्यागत बडबड करत होता. मध्येच बोलायचा, मी असा आहे, मी तसा आहे, मी एवढा भारी आहे माझे, आणि मध्येच लेडीजचं नाव घ्यायचा, मध्येच बायकांसारखं बोलायचं, असा तो करत होता. आता ह्या घरच्यांना आहे ना त्याच्या डाऊट आला की हे काहीतरी प्रकार आहे. म्हणून त्याच्याच सलून मध्ये नेहमी येणारा एक माणूस होता. त्यालाही कळलं की काहीतरी झालंय, तो असा बडबड करतोय, म्हणून तो त्याला भेटायला त्याच्या 3 दिवसानंतर आला. बघतोय तर त्या वासूला पूर्णपणे असा म्हणजे आजारी पडलाय, तो झोपून आहे आणि त्याला दोन्ही हात बांधलेत, त्याचे हातपाय. म्हणून त्यांनी त्या वासूच्या बायकोला विचारलं, त्याच्या आईला विचारलं की असं का बांधून ठेवलं याला, असं का तुम्ही हे केलंय. तर ती म्हणाली, अहो रात्रभर बडबड आणि अंगावर येतो, मारहाण करायचं, म्हणून आम्ही बांधले, आम्हाला कळालं दादा काय झालंय नक्की. त्या माणसाने ना त्याच्या फॅमिलीकडनं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणाला, एक काम करा, मला कळलंय काय झालंय, तुम्ही ह्याला माझ्या बरोबर चला घेऊन. नाही तर आता ते ठीक आहे बोलले. आता दुसरा काही इलाजच नव्हता. त्याच दिवशी संध्याकाळी ते एका ठिकाणी त्यांनी नेलं. ते राजेबागसार बाबा जे पीर साहेब आहेत त्यांचा दर्गा होता
त्या दर्ग्यामध्ये नेलं. त्या दर्ग्यामध्ये नेलं आणि तिथं जे बाबा होते त्या बाबांनी त्याकडे बघितलं आणि लगेच त्यांना कळलं की ह्याला काय झालंय. मग आता त्यांनी ते काय विधी असतो तो चालू केला. तो आता त्याच्या अंगात येऊन ते जी शक्त्या होत्या वाईट त्याच्या अंगात येऊन बोलायला लागले. आता यांना कळून चुकलं की याच्या अंगात एक नाही 4 ते 5 आहेत. त्यामुळं हे यांची ट्रीटमेंट करतच होते. आता असं 2-3 दिवस झालं ते जातच नव्हतं. मग ह्यांनी काय केलं की जरा म्हणजे बोलतात ना की कठोरपणा चालू केला त्या महाराजांनी. तेव्हा ते बोलायला लागलं. मग आता बोलता बोलता हे जे कॅरेक्टर बदलायचे त्याचे, कधी गरीब बाईच्या आवाजात बोलायचा, घडीत एखादा वयस्कर माणसा, घडीत असा एकदम रगीलगत बोलायचा, एकदम असं बोलायचा तो. तर ते जे महाराज होते त्या शंकर जेव्हा आला त्याच्या बॉडीमध्ये तेव्हा त्याला विचारलं तू कोण आहेस, कुठनं आला. मग त्यांनी जी डिटेल दिली, मी शिवपूरमध्ये राहायचो, माझी जमीन वगैरे होती आणि मला तिथंच मारून टाकला. माझ्या घरच्यांना पण माहित नाही की मला तिथंच मारून टाकलंय म्हणून. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की मला अशा अशा जागी ठिकाणी कुणाला न कळत मला पुरून टाकलंय. त्यामुळे मी इथं आलोय, ह्याच्या म्हणजे नाही का बॉडीमध्ये आलोय. आता त्या महाराजांनी त्याला विचारलं अरे मग तू एकटाच ना, मग हे बाकीचे कसे काय. मग त्यांनी सांगितलं की हा जो दुसरा जो आहे आत्मा तो मला तिथंच भेटला होता आणि मी त्याच्या शरीरात गेलो होतो आणि हा होता गुलबर्ग्याचा. आणि मी त्याच्या शरीरात गेल्यानंतर ह्याचं मरण झालं. मग तोही आणि मी आणि अजून 1-2 लेडीज आहेत त्याही आम्ही एकत्रच असतो. आता हे ऐकून त्या महाराजांना कळून चुकलं की ही केस खूप क्रिटिकल आहे. म्हणून त्या शंकरला बोलवून घेतलं, म्हणजे त्याचे जो स्पिरिट होता त्याला बोलवून घेतलं त्या शरीरात आणि त्याला विचारलं की हे बघ, तुला जर आम्ही मुक्ती दिली तर तू याला सोडशील का. तुम्ही सगळेजण, तो जो शरीर गेलेला शंकर होता तो म्हणाला हो हो मी सोडेल, पण मला बदला घ्यायचा आहे. ज्यांनी मला मारलंय ना त्यांना मला सोडायचं नाही. आता हे म्हणाले ठीक आहे चालेल, तू सांग आम्हाला तुझं घर कुठे आहे, काय कुठे आहे. मित्रांनो, त्या जे शंकर होता त्यांनी त्याच्या घराचा पत्ता अगदी ॲक्युरेट दिला. तो शिवापूरमध्ये अशा अशा ठिकाणी राहत होता. तिथं हे सगळेजण गेले. त्यांनी त्याची जी आई होती, त्याचा भाऊ होता, त्याचे वडील वारले होते 20 वर्षानंतर 20 वर्षामध्ये, त्यांना बोलले. तर त्यांनी जे काय सांगितलं त्याचं उत्तर त्याच्या घरच्यांनी दिलं की हो आमचा अशा नावाचा मुलगा होता, तो अचानकच गायब झाला. आम्ही भरपूर पोलीस कंप्लेंट केल्या, भरपूर शोध घेतला, पण आम्हाला तो काय भेटला नाही. आता मित्रांनो, ह्या घटनेनंतर त्याच्या घरच्यांना कळून चुकलं की आपला मुलगा जगात नाहीये आणि हे जे सांगतात हे सगळं खरं आहे. आता त्या जे बाबा होते, जे देवाचं बघणारे, त्यांनी त्याला पुन्हा बोलून घेतला त्या शरीरात आणि त्याला विचारलं त्यांची नावं सांग. आणि आता जे काय होते ते सगळे होते, त्याच्या घरातले, त्या वासूच्या घरातले सगळे होते. आता त्यांनी जे जे नाव सांगितली, जे जे डिटेल सांगितली, त्याच्या घरच्यांनी लगेच ओळखलं की हा यांची न्यायची तोंडावर तर कधी भांडणं नाही झाली, पण हे जे होते हे ह्याच्यावर जळायचे आमच्या मुलावर आणि जमिनीचा वाद पण होता. आता तो जो शंकर होता त्याचा जो भाऊ होता त्यांनी रागाच्या भरामध्ये बोलला मला माझ्या भावाचा बदला घ्यायचा, माझा भाऊ नाही राहिला, आता मी त्यांना सोडणार नाही. तर त्या महाराजांनी त्याला अडवलं, हे बघ हे जे चाललंय ते सगळं आहे ना तुम्ही पोलिसांना सांगा. त्या तिथं शांत झाला. त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांसमोर त्या बाबांनी आहे ना त्या वासूच्या अंगामधनं त्याला बोलायला लावलं. त्यांनी जी जी डिटेल दिली तर पोलिसांनी ती डिटेल घेतली. जी जागा सांगितली होती की मला अशा अशा ठिकाणी त्यांनी मला जमिनीत ठेवलंय, पुरून ठेवलंय, तिथं पोलिस गेले तर खाणलं तिथं. तर खांदून बघतात तर काय खरंच तिथं त्याच्या बॉडीचा सापळा पूर्ण तिथंच भेटला. ते बघून आता ही कोर्ट केस होईल का नाही ते मला माहित नाही, किंवा झाली का नाही ते नाही माहिती, पण त्या गावामध्ये, त्या एरियामध्ये एवढं तर सगळ्यांना कळलं की जो शंकर होता त्याला ह्याच 4 जणांनी
दारू पाजून मारून तिथं टाकला होता. मित्रांनो, त्याच्यानंतर त्यांचं काय झालं हे मला माहित नाही, पण ही जी घटना आम्हाला पाठवली आहे, ही घटना वासूच्या दुकानामध्ये जे रेग्युलर कस्टमर होतं, ज्या कस्टमरनी वासूला त्या बाबांकडे नेलं होतं, त्यांनीच आम्हाला पाठवली आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर त्या 4 जणांचं काय झालं हे माहित नाही, पण एवढं तर नक्की आहे की बदला घ्यायचा म्हटलं की कुठल्याही रूपात माणूस घेऊ शकतो. मित्रांनो, अशाच हिस्टॉरिकल, हंटेड, मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.